तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 मॅथ्स त्यामधला प्रॅक्टिस सेट 12 हा बघणार आहे. त्यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला दिलेला आहे. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला दिलेला आहे मल्टिप्लाय. बघा काय दिलेलं आहे, मल्टिप्लाय. आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, ते प्रॉब्लेम आपल्याला मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग लक्ष द्या. त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी या अगोदरचे प्रॅक्टिस सेट बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल. चला तर मग आपल्या प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करू. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट दिला आहे मल्टिप्लाय. बघा आता बघा इथे आहे 7/5 मल्टिप्लाय मध्ये 1/4. आता बघा ज्या वेळेस 7/5 याला रेट कसे करायचं आहे, तर बघा हा एक नंबर फ्रॅक्शन नंबर आहे. कुठला आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे. मग बघा हा 7 असतो आपला न्यूमरेटर आणि हा 5 ला म्हणतो आपण डिनॉमिनेटर. बघा वरच्या नंबरला आपण काय म्हणत असतो, न्यूमरेटर. बघा 7/5 बघा असा नंबर दिलेला आहे, याला आपण म्हणतो न्यूमरेटर आणि याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर. बघा काय म्हणतो, यालाच आपण मराठीत म्हणतो अंश आणि याला आपण म्हणत असतो छेद. बघा काय म्हणत असतो, छेद. बघा वरच्याला म्हणतात अंश आणि खालच्याला म्हणतात छेद, आणि याला म्हणतात न्यूमरेटर आणि याला म्हणतात डिनॉमिनेटर. बघा इथपर्यंत कळलं. चला मल्टिप्लिकेशन मध्ये 1/4 म्हणजेच बघा 7/5 मल्टिप्लाय मध्ये 1/4. आता सॉल्व कसे करायचे, तर बघा काय करायचे, मल्टिप्लाय आहे 7 मल्टिप्लाइड बाय 1, 7 1 चा 7. बघा 7 1 चा 7 डायरेक्ट मल्टिप्लाय करून घ्यायचे, 7 1 चा 7. बघा त्या अगोदर आता हे जर काही कटत असतील, म्हणजे कोणाच्या सेम नंबरच्या पाळ्यात येत असतील तर काय करायचे, कट करायचे, परंतु इथे येत नाहीत म्हणून आपण कट केलेले नाहीत. बघा 7 1 चा 7. आता बघा 5 4 चा किती, 20. 5 4 चा 20 म्हणजे आपलं फायनल आन्सर आलेला आहे 7/20. बघा काय आलेलं आहे, 7/20. इथपर्यंत कळलं बरोबर. चला तुम्हाला कळलं का, ठीक आहे. चला त्यानंतर बघा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आपल्याला 6/7 मल्टिप्लाय मध्ये 2/5 म्हणजे 6/7 मल्टिप्लाय 2/5. आता बघा कट होते का, बघा बरं कट होतात का नाही. बघा 6 7 एका टेबल मध्ये येतात का नाही, 2 आणि 5 एका टेबल मध्ये येतात का नाही. मग बघा बरं 6 आणि 5 एका टेबल मध्ये येते का, तर नाही. आणि 7 आणि 2 एका टेबल मध्ये येतात का, तर येत नाही, म्हणून ते कट होणार नाही. मग बघा आता बघा 6 2 चा, बघा 6 2 चा किती 12. त्यानंतर बघा 7 5 चा 35. बघा आपलं फायनल आन्सर आलेला आहे 12/35. कळलं इथपर्यंत, ठीक आहे. चला त्यानंतर बघा आता 5/9 मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे 4/9. मग बघा बरं होतात का कट, होतात का, होतात का रे, होतात का बाळा, नाही होत ना. चला मग 5 4 चा बोला किती, 5 4 चा 20. 9 9 चा बघा बरं 9 9 चा 81. बघा 9 9 चा 81. आपला आन्सर आलेला आहे 20/81. बघा कट होत नाही म्हणून आपण कट केलेले नाही. चला त्यानंतर फोर्थ काय म्हणतो बघा, आपल्याला कट होतात का पहा. पहिले सुरुवातीला काय बघायचे, ते कोणाच्या सेम नंबर एका टेबलमध्ये येतात का, ते नंबर एकाच टेबलमध्ये आले पाहिजे. बघा बघा बरं 4 2 चा 8. त्यानंतर 11 7 चा 77. 11 7 चा 77 म्हणजे 8/77 हे आपलं आन्सर आलेलं आहे. बघा इथपर्यंत कळलं का, कळलं इथपर्यंत सर्वांना. त्यानंतर आता फिफ्थ नंबरचा क्वेश्चन कडे आपण वळणार आहोत. चला इथपर्यंत समजलं सर्वांना नक्की, कोणाला काही अडचण आहे का यामध्ये, यामध्ये कोणाला काही अडचण आहे का बाळा, तुम्हाला काही अडचण आहे का यामध्ये. तर मग आता यानंतर आपण त्या समोरील प्रॉब्लेम बघूया. त्यानंतर आता बघा फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो, बघा 1/5 मल्टिप्लाय मध्ये 7/2. बघा 1/5 मल्टिप्लाय 7/2. बघा आता इथे बघा बरं टेबलमध्ये येते का 1 आणि 5 सेम नंबर येतात का टेबलमध्ये, तर येणार नाहीत. मग बघा बरं 7/2 येतात का, तर येणार नाहीत. मग बघा 1 × 7 काय येणार आहे 7 आणि 5 2 चा काय येतात तर 10. बघा 5 2 चा 10 म्हणजे आपला आन्सर असणार आहे 7/10. बघा त्यानंतर
6 नंबरचा प्रॉब्लेमकडे बोलूया. 9/8 मल्टिप्लाय 7/8. बघा आता बघा 9 आणि 8 एकाच नंबरच्या टेबलमध्ये आहेत का, तर येणार नाहीत. बघा 7/8 हे सुद्धा येत नाहीत. बघा क्रॉस केले तरी येत नाहीत. मग बघा काय करायचं आहे, सरळ सरळ आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे. मग 9 7चा 63. बोला 9 7चा 63. त्यानंतर 8 8चा बघा बरं, 8 8चा 64. बघा 8 8चा 64. त्यानंतर बघा 7 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो, 5/6 मल्टिप्लाय 6/5. बरोबर. बघा आता 5 आणि 6 एकामेकाच्या म्हणजे एकाच टेबलच्या पडत आहेत का, तर येणार एकाच टेबलमध्ये येणार नाही. बघा 5/6 एकाच टेबलमध्ये येतात का दोन्ही सुद्धा, तर येणार नाही. बघा बरं 6/5 हे सुद्धा येत नाही. मग आता क्रॉस करून पाहू बरं. 5 हा 5 टेबलमध्ये येतात ना, 5 1चा 5, त्यानंतर 6 1चा 6. मग बघा लिहू आपण 5/6 मल्टिप्लाय 6/5. मग काय होणार आहे, 5 5 5 1चा 5 आणि इथे सुद्धा 1. 6 1चा 6. मग बघा राहिलं काय, 1 मल्टिप्लाइड बाय 1/1 मल्टिप्लाइड बाय 1. 1 इंटू 1 काय येणार आहे, तर 1. आणि 1/1 इंटू 1 1. 1/1 म्हणजेच 1. बघा तर आपला आन्सर असणार आहे 1. बघा इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 1 आणि 1च्या टेबलमध्ये 1 हा फर्स्ट नंबर येतो म्हणून काय लिहिलं, 1 लिहिला. बरोबर. चला त्यानंतर बघा प्रॉब्लेम नंबर 8. 6/17 इंटू 3/2. बरोबर. चला येतात का टेबलमध्ये, तर 6 आणि 17 एकाच टेबलमध्ये येणार नाहीत. आता हे सुद्धा येत नाहीत. मग क्रॉस करा बरं. 2 1चा 2 आणि 2 3चा 6. बघा आता डायरेक्ट केलं बरोबर, समजते ना. 2 1चा 2 आणि 2 3चा 6. मग काय राहिलं बघा बरं, 3 मल्टिप्लाइड बाय हा 3 आणि इथे काय राहणार आहे, हा 17 ॲज इट इज. त्यानंतर इथे 1. बघा 3 3चा 9 आणि 17 1चा 17. म्हणजे आपला आन्सर असणार आहे 9/17. चला कळले इथपर्यंत. इझी आहे ना खूप, काही हार्ड आहे का यामध्ये. चला काही अडचण वगैरे आहे का, काहीही अडचण असली तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. बरोबर. त्यानंतर आता प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. इथे आपले सगळे प्रॉब्लेम काय झाले, सॉल्व्ह झाले. बरोबर. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. चलायचं मग, तर चला. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणतो बघा, अशोकराव प्लांटेड बनाना ऑन 2/7 of his field of 21 acres. What is the area of the banana plantation? आता बघा अशोकरावचं जे फील्ड आहे ते टोटल फील्ड किती आहे, तर 21 एकर्स. आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यामध्ये 2/7 पार्ट काय केलेलं, बनाना प्लांटेड केलेलं आहे. बरोबर. आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉट इज द एरिया ऑफ बनाना प्लांटेशन. म्हणजे त्यांनी जो बनाना प्लांटेशनचा जो एरिया आहे तो आपल्याला विचारलेला आहे. चला तर मग आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा आपण काय समजू की हा जो आहे हा एरिया आहे, टोटल एरिया. बघा हा जो आहे हा टोटल एरिया आहे. बरोबर. हा 21 एकरचा काय एरिया आहे, 21 एकर्स. बघा बरोबर. त्यापैकी त्यांनी काय केलं, तर 2/7 या एरियामध्ये काय केलेलं आहे, बनाना प्लांटेशन केलेलं आहे. काय केलेलं आहे, बनाना प्लांटेशन. बरोबर. बनाना प्लांटेशन. बघा आणि आपल्याला विचारलेलं आहे की हा एरिया किती एकर्स आहे, हा एरिया किती आहे. बघा हे टोटल्स काय आहे, आपलं टोटल फील्ड आहे किती आहे, 21 एकर्स. या 21 एकर्स पैकी त्यांनी 2/7 काय केलं, बनाना प्लांटेशन केलेलं आहे. मग त्यांनी विचारलं काय की व्हॉट इज द एरिया ऑफ बनाना प्लांटेशन. प्रश्न समजला. बरोबर. क्वेश्चन तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आला. आता आन्सर बघू. बघा आपण बघणार आहे सोल्युशन. बघा सोल्युशन. मग आपण लिहू पार्ट ऑफ बनाना प्लांटेशन. बनाना प्लांटेशन किती आहे बघा बरं. पार्ट ऑफ बनाना प्लांटेशन तर 2/7. बरोबर. त्यानंतर बघा आता टोटल फील्ड किती आहे, टोटल फील्ड 21 एकर्स. बघा आपण लिहू
टोटल फील्ड इज इक्वल टू 21 एकर्स. बरोबर. एरिया ऑफ टोटल फील्ड, एरिया ऑफ टोटल फील्ड किती आहे 21 एकर्स. आणि आपल्याला विचारलं काय की व्हॉट इज द एरिया ऑफ बनाना प्लांटेशन. मग आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ बनाना प्लांटेशन, एरिया ऑफ बनाना प्लांटेशन इज इक्वल टू, आता काय करावं लागेल तर पार्ट ऑफ बनाना इंटू एरिया ऑफ टोटल फील्ड. मग आपण काय करणार आहोत, पार्ट ऑफ बनाना प्लांटेशन, बनाना प्लांटेशन इंटू टोटल एरिया ऑफ फील्ड, टोटल एरिया ऑफ फील्ड. बघा बरं, पार्ट ऑफ बनाना प्लांटेशन किती आहे 2/7 इंटू टोटल फील्ड किती आहे बघा बरं, तर 21 एकर्स. बघा 21 एकर्स. मग बघा बरं, आता 7ने 21 काय होतो, काट होतो. मग 7 1चा 7 आणि 7 3चा 21. मग बघा राहिलं काय, इथे 1 राहिला. बघा बरं, मग काय राहिलं 2 1 आणि इथे काय असतो इंटू 3, काय नसतो म्हणजे खाली 1 असतो. बरोबर. चला मग 2 3चा 6 आणि काही नसतो म्हणजे खाली 1 राहतच असतो. मग 6 एकर्समध्ये काय आहे तर बनाना प्लांटेशन केलेला आहे. मग आपण असं म्हणू शकतो द एरिया ऑफ बनाना प्लांटेशन इज 6 एकर्स. काय लिहू शकतो आपण, देअरफॉर एरिया ऑफ बनाना प्लांटेशन इज 6 एकर्स. किती आहे 6 एकर्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बनाना प्लांटेशन केलेला आहे. बरोबर, समजलं इथपर्यंत. चला त्यानंतर आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे बघा, आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ सोल्जर इन अवर आर्मी. बघा आर्मीमध्ये जे काही पूर्ण सोल्जर आहे त्यापैकी 4/9 आर पोस्टेड ऑन द नॉर्थर्न बॉर्डर. त्यापैकी 4/9 जे सोल्जर आहेत ते नॉर्दर्न बॉर्डरवर काय पोस्टेड आहेत. बरोबर. 1/3 ऑफ देम ऑन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर. त्यापैकी 1/3 जे आहेत ते कुठे आहेत तर नॉर्थ ईस्ट बॉर्डरवर आहेत. इफ द नंबर ऑफ सोल्जर इन द नॉर्थ इज 5,40,000. जर बघा 5,40,000 कुठं आहेत नॉर्थमध्ये आहेत, तर बघा हाऊ मेनी सोल्जर आर पोस्टेड इन द नॉर्थ ईस्ट. बघा आपल्याला नॉर्थ ईस्ट या भागातले काय करायचे सोल्जर काढायचे आहेत. मग बघा ज्या वेळेस आपण मागील प्रॉब्लेम जसा सॉल्व्ह केला होता त्याच पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करून मला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. जर हा प्रॉब्लेम आला नाही तर तुम्ही मला नक्कीच सांगा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. बरोबर. परंतु तुम्ही सुद्धा काय करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी या अगोदरचे प्रॅक्टिस सेट बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. त्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपल्या चॅनलला ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला जेणेकरून चांगले चांगले आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. आजचे दिवस आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आशा करतो तुम्ही सर्व छान असाल.